संशय एक अशी गोष्ट जी भल्या भल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते. संशय काय करत नाही? संशय नाती तोडतो, संशय रागाला जन्म देतो, संशय संतुलन संपवतो, संशय आयुष्य देखील संपवतो. पुण्यात देखील अशीच घटना झाली आहे. फक्त संशयावरून एका बाईनं आपल्या मुलीच्या मदतीने एका बाईचं आयुष्य संपवलंय आणि आपल्या गुन्हेगार बायकोला वाचवायला वकील असणाऱ्या नवऱ्यानं शर्थीनं प्रयत्न केले, पण कानून के हात लंबे होते हे. आता या प्रकरणात नवरा, बायको आणि त्यांची अल्पवयीन मुलगी अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. काय झालंय सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहत आहात कट टू कट. पूनम दिनेश मून 35 वर्षांची सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहिणी येरवड्यात आपल्या नवऱ्यासोबत दिनेश मून सोबत राहत होती. सर्वसामान्य बायकांच्या काय अपेक्षा असतात? कुठेतरी छोटा मोठा जॉब करून आपल्या संसाराला हातभार लावायचा. पूनमनं देखील याच विचारानं वकील संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये जॉब पकडला. ऑफिसचं टायमिंगही पूनमला सुटेबल होतं. वकील संजय सावंत यांच्याकडे आलेल्या अशिलांची नोंद ठेवणं, कामामध्ये ॲडव्होकेट संजय सावंत यांना मदत करणं हा तिचा दिनक्रम होता. गेल्या 3-3.5 वर्षांपासून पूनम हा जॉब करत होती. पण गेले काही दिवस पूनम स्ट्रेसमध्ये होती. हा जॉब नको असं तिला वाटायचं. दुसरीकडं नोकरी मिळवण्यासाठी ती प्रयत्नही करत होती. पण तिला असं का वाटतं याबाबत तिनं आपल्या नवऱ्याला कधीही काही कल्पना दिली नव्हती. 16 तारखेला सकाळी पूनम आपल्या नवऱ्याला म्हणजेच दिनेशला म्हणाली, मी आता दुसरीकडं जॉब बघते, मला इथे जॉब नको. दिनेशला वाटलं कदाचित तिला या कामाचा कंटाळा आला असेल. तो म्हणाला, ठीक आहे, तुला हवं ते कर. असं म्हणत दिनेशनं तो विषय संपवला. आपला आवरून नेहमीप्रमाणे दिनेश आपल्या कामावर गेला. त्याला आपल्या बायकोच्या म्हणण्यामागं कुठलाच संशय आला नाही. कामावर गेल्यानंतर 3च्या सुमारास ॲडव्होकेट संजय सावंत यांचा दिनेशला फोन आला. ते दिनेशला म्हणाले, आज मॅडम ऑफिसला आल्या नाहीत, काय झालं? दिनेश म्हणाला, मला कल्पना नाही, ती घरीच होती, तुम्ही एकदा तिला फोन करून बघा. संजय सावंत म्हणाले, मी त्यांना फोन केला पण त्यांचा फोन लागत नाहीये. दिनेश म्हणाले, मलाही काही सांगता येणार नाही, मी माझ्या कामावर आलो. त्यानंतर संजय सावंत यांनी फोन ठेवला. थोड्या कालावधीनंतर दिनेशनं स्वतः पूनमला फोन लावून पाहिला. फोनची रिंग वाजत होती पण फोन उचलला जात नव्हता. दिनेशनं 2-3 वेळा प्रयत्न केला. रिंग वाजायची पण समोरून पूनम फोन उचलत नसायची. त्यानंतर 4 वाजता पूनमच्या मोबाईलवरून दिनेशला मेसेज आला, मी तुम्हाला नंतर फोन करेल. दिनेशने विचार केला, ठीक आहे, कदाचित पूनम कामात असेल. ती सकाळी म्हणत होते, मी दुसरीकडे जॉब बघते, कदाचित त्या अनुषंगानं ती कुठे इंटरव्ह्यूला गेली असेल म्हणून ती फोन उचलत नसेल. दिनेशनं तो विषय तिथेच सोडला. संध्याकाळी दिनेशनं पुन्हा पूनमला फोन लावला, मात्र पूनमचा फोन लागत नव्हता. कदाचित जाताना आज ऑफिसला ती गेली नाहीये म्हणून चार्जर नेला नसेल, त्यामुळं तिच्या मोबाईलची बॅटरी उतरली असेल असा विचार करून दिनेशनं आपलं काम चालू ठेवलं. 8 वाजता आपल्या कामावरून सुटल्यानंतर दिनेश घरी पोहोचले, पण पूनमचा काहीच संपर्क होत नव्हता. आपल्या घरून ते वकिलांच्या ऑफिसला गेले. त्यांना वाटलं कदाचित इंटरव्ह्यू वगैरे दिल्यानंतर पूनम पुन्हा ऑफिसला गेली असेल, पण पूनम तिथं नव्हतीच. वकिलांच्या ऑफिस शेजारी असणाऱ्या एका टेलरला दिनेशने विचारलं की माझी बायको तुम्हाला दिसली का? त्यावर टेलर म्हणाले, आज मॅडम दिसल्या नाहीत, पण दुपारी वकिलांची बायको आणि मुलगी मात्र आलेली मला दिसली होती. दिनेशनं वकिलांना फोन लावला. त्यावेळी वकील म्हणाले, नाही मॅडम आज आल्या नाहीत, तुम्ही वाघेश्वर मंदिरात जाऊन बघा, कदाचित मॅडम तिथे असतील, त्या तिथंही जाऊन बसतात. आपल्या बायकोला जॉबचा स्ट्रेस असेल किंवा नवीन ठिकाणी कामाचं काही जुळलं नसल्यामुळं ती नाराज असेल, त्यामुळं कदाचित देवाच्या दारात गेली असेल असा विचार करून दिनेश वाघेश्वराच्या मंदिरात गेले. त्यांनी मंदिराचा कानाकोपरा ढुंढाळला पण पूनम त्यांना तिथेही दिसली नाही. त्यांनी पूनमला पुन्हा फोन लावला पण पूनमचा फोन लागत नव्हता. दिनेशनं पुन्हा एकदा वकिलांना फोन केला. ते म्हणाले, सर ती इथे पण आलेली नाहीये, खूप वेळ झाला, संपर्क होत नाही, मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो कारण तिचा फोनही लागत नाहीये. वकील असणाऱ्या संजय यांनी दिनेशला सल्ला दिला, तुम्ही धीर धरा, आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन काय करणार? पण दिनेशची काळजी वाढायला लागली होती. दिनेश म्हणाला होता, साहेब तक्रार तर देऊ द्या. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या वकिलांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिनेश जेव्हा ठामपणे म्हणाले की मी पोलीस स्टेशनला जाणारच, त्यावेळी ॲडव्होकेट संजय सावंत म्हणाले, तुम्ही लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला जा आणि सगळी माहिती द्या.
दिनेश लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला गेले. आपली बायको घरी आलेली नसून तिचा फोनही लागत नाही अशी तक्रारही नोंदवली. त्यावेळी पोलीस ठाण्यातून सांगितलं गेलं की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. दुसऱ्या दिवशी दिनेश पोलीस स्टेशनला गेले. तिथून दिनेश यांनी पुन्हा एकदा पूनमचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पूनम संजय सावंत यांच्या ऑफिसकडे आली होती. दिनेश पुन्हा एकदा संजय सावंत यांच्या ऑफिसला पोहोचले. तिथं त्यांच्या ऑफिसला कुलूप नव्हतं. दिनेशनं वकिलांना फोन केला. ऑफिस उघडं आहे, मी आतमध्ये पाहू का असं विचारलं. त्यावेळी वकिलांनी जा असं सांगितलं. दिनेशनं ऑफिसचा दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. आतमध्ये काही गोण्या अंथरून ठेवलेल्या होत्या. दिनेशला वाटलं कदाचित ऑफिसमध्ये काही काम चाललं असेल. दिनेश आणखीन थोडं पुढे सरकले आणि दिनेशच्या पायाखालची जमीन सरकली. दिनेशची पत्नी पूनमचा मृतदेह तिथल्या एका गोणीमध्ये भरला होता. रक्ताचं थारोळं साचलं होतं आणि त्या गोणीत पूनमचा निपचित देह लपवण्याचा प्रयत्न केलेला. ते पाहून दिनेशचं अवसान गळालं. झालेल्या घटनेचा गवगवा झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पूनमचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. आजूबाजूला चौकशी केली आणि त्यात पहिलं नाव संशयित म्हणून ते पुढे आलं, ते म्हणजे वकील संजय सावंत यांच्या पत्नी स्वाती संजय सावंत यांचं. संजय सावंत यांची अल्पवयीन मुलगी आणि त्यांची पत्नी या दोघी जणी ऑफिसला आल्या होत्या असं पोलिसांना समजलं. पोलिसांनी या दोघींनाही ताब्यात घेतलं. मुळात या दोघीही काही अट्टल गुन्हेगार नव्हत्या. त्यामुळे पोलिसी हिसका दाखवताच या दोघीही पोपटासारखं बोलू लागल्या. त्या दोघींनीही कबूल केलं की पूनमला त्यांनीच संपवलं आणि यामागं कारण होतं ते म्हणजे स्वाती यांना संशय होता की पूनमचं आपल्या नवऱ्यासोबत अफेअर चालू आहे. तिला संजय आणि पूनम यांच्या जवळकीचा त्रास व्हायचा. ती कायमच पूनम आणि संजय यांच्या नात्यावर त्रागा व्यक्त करायची. आपल्या नवऱ्याला आणखीन कोणासोबत पाहणं स्वातीला शक्य होत नव्हतं. पूनम तिथं काम करायची, पण स्वातीच्या मनात संशयाचं भूत होतं जे दिवसेंदिवस मोठं होत होतं. त्यामुळं आपल्या मुलीला घेऊन ती ऑफिसमध्ये पोहोचली. स्वातीनं पूनमला याबाबत जाब विचारला. शब्दानं शब्द वाढला. त्याचं पर्यावसन भांडणात झालं आणि स्वातीनं जड वस्तूचा घाव पूनमच्या डोक्यात घातला. पूनम जागीच संपली. रागाचा कहर हा क्षणभर असतो. तो ओसरल्यानंतर स्वातीला आपण काय करून बसलो याची जाणीव झाली. स्वाती घाबरली. स्वातीनं आपल्या मुलीच्या मदतीनं पूनमचा मृतदेह गोणीत भरून ठेवला. नंतर आपण या मृतदेहाची विल्हेवाट लावू असं तिनं आपल्या मुलीला समजावलं आणि ऑफिसमधून बाहेर पडली. पण स्वातीचं दुर्दैव की तिनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्या अगोदरच पूनमचा नवरा ऑफिसमध्ये गेला आणि त्यानं आपल्या बायकोचा मृतदेह पाहिला. स्वातीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी तुर्तास संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत, त्यांची मुलगी आणि स्वतः संजय सावंत या तिघांनाही अटक केली. संजय सावंत यांनी गुन्हा लपवायला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तुर्तास पोलीस पुढील चौकशी करतात. या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय? काही क्षणांचा राग हा तुम्हाला किती घातक असू शकतो? रागावर नियंत्रण ठेवायला हवं का? प्रत्येक नात्यावर संशय व्यक्त करणं चुकीचं आहे का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.